भंजकम श्री गोविंद प्रभु महाराज की। पहिल्या दोन्ही वक्त्यांनी उत्कृष्ट असं स्वामींच्या लीळांचं उद्बोधन केलेलं आहे। दुपारचं सत्र आचारपर आहे, सकाळचं सत्र होतं विचारपर। समाज सेवा श्री गोविंद प्रभूंनी कशी केली दोन्ही वक्त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या समोर मांडलेलं आहे। आणि या कार्यक्रमाचंच नाव आहे श्री ब्रह्मविद्या नाणाई महोत्सव, महाउत्सव। नाणाईचा महाउत्सव या ब्रह्मविद्या शास्त्राचा महाउत्सव आहे। सगळं आम्ही ऐकलेलं आहे। जीव मात्रावरती दया कशी केली, जीव मात्राला प्रेम कसं लावलं, परधर्म सहिष्णुता कशी श्री गोविंद प्रभूंनी राबवली। तळागाळातल्या माणसांना, स्त्रियांना मानाच्या सिंहासनावर ते कसं बसवलं, अशा प्रकारच्या सर्व लीळा आल्या। परंतु आता सांगितलं बाबांनी, दत्तराज बाबांनी भजन म्हणलं ना, चला रुद्धपूरला जाऊ, मला लगेच लीळा आठवली। अत्यंत उत्कृष्ट असे आचरणीय दोन लीळा तुमच्या पुढे सादर करणार आहेत। आमचे स्वामी जेव्हा रुद्धपूरला गेले, बरोबर बाईसा आणि चांगदेव भट्ट स्वामींच्या बरोबर होते, हंसराजा होते। स्वामी वाकीला थांबले आणि तिथून पुढे वाकीला वस्त्र घ्यायला लावलं। बाईसांना स्वामींसाठी उत्तम प्रकारचं वस्त्र घेतलं। फक्त चांगदेव भट्टाला आपल्यासोबत ठेवलं आणि पाठीमागून स्वामी जेव्हा गेले, साक्षात परमेश्वर उभयदृश्य अवतार। पण खराळ्यापर्यंत स्वामी आल्यानंतर त्या खराळ्याला स्वामी तिथे आपली चप्पल काढतात आणि श्री प्रभू बाबांच्या त्या राजमठाची कळस जेव्हा चमकतात तिकडे हात जोडतात। चांगदेव भट्टे हात जोडायला लागले। बटिका तुम्हा साष्टांग लाभे देव सांगतात, तुम्हाला हा आचार आहे, तुम्ही हात नाही जोडायचे कसं। साष्टांग दंडवत चांगदेव भट्टाला घालायला आणि स्वामींनी मात्र त्या ठिकाणी आपले गोपांनो परी तेजिले। एवढा मोठा आचार आहे, आज करता का तुम्ही? राजमठाच्या पायरीपर्यंत आपणची चप्पल जाते, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। जाते का नाही? आमच्या देवाने खराळ्याला गोपांनो परी तेजले सोडून दिले पायातले पादत्राणे आणि जेव्हा आले मालंजईच्या तिथे आले, मालंजईच्या तिथे आल्यानंतर श्री प्रभू महाराज नेटकेच येऊन गेलेले होते। तिथे पावलं उमटलेली होती श्री प्रभू महाराजांची। आमच्या देवाने त्या पावलावरची धूळ उचलली आणि आपल्या मस्तकाला लावली। काय याच्यातून आचार केला? आमचे पूर्वज एका काव्यात म्हणतात, दीड योजने पवित्र भूमिका रुद्धपुराचा फेरव। आख्यायिका वालेराज म्हणत, हजारे वालेराज बाबा ज्यांना म्हणत होते, दुष्काळ देशामध्ये खूप पडला आणि त्या टायमाला मार्ग 1000 लोक त्या टायमाला त्यांच्याकडे, कसं होणार यांचं? परंतु देवाने सांगितलेलं आहे तुम्हाला घाबरायचं काय कारण नाही।
असं किती दुष्काळ पडले तर माझा साधक मात्र एक दीन न मिळे, दोन दीन न मिळे. आमचे स्वामी सांगतात तिसरा दी मिळोची नाही. प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि अचानकपणे ओळखणी माया त्या ठिकाणी सहाय्य करते. एक यजमान तो येतो, ओळखणी माया, आणि ती घोड्यावर बसून ते यजमान येतात आणि सांगतात, बाबा मला मार्गाला चातुर्मास द्यायची. बाबाला वाटलं काय देवाने माझं गारणं ऐकलं. एका क्षणामध्ये बाबा रात्री स्मरण करत चिंतन करत बसले होते. आता कसं होईल, पावसाळ्यामध्ये मार्गाचं कुठून आणू एवढ्या लोकांना. स्मरण देवाचं दुसरं आमच्याकडे काही शस्त्र नाही. श्री प्रभू महाराजांचं स्मरण करत असताना त्याच रिद्धपुरातील एक मुंजा पुरुषाचं रूप घेऊन घोड्यावर बसून येतो, यजमान बनवून, आणि तो सांगतो, बाबा चातुर्मास दंड. सगळ्या मंडळीला आनंद झाला. दुष्काळ आहे, कडकडीत, लोकांना खायला नाही, तिथे आपल्याला चातुर्मास 4 महिन्याची. हा, पण माझी एकच अट आहे, तुम्हाला चातुर्मास रुद्धपूरमध्ये करावी लागेल. माझ्याकडे जागेची व्यवस्था नाही, म्हणून तुम्ही ती रुद्धपूरमध्ये चातुर्मास करा. बाबांनी सांगितलं सबसेल नाही होणार. अरे एवढी 1000 मंडळी मी तिथे घेऊन राहणार कसा? हे मलमूत्र विसर्जन कुठे करणार? एक साधक बाबांचा शिष्य उभा राहिला. बाबा त्याची काळजी करायची गरज नाही तुम्हाला, मी आहे ना. मी संपूर्ण लोकांची संडास मूत्र हे या 1.5 योजनाच्या बाहेर नेऊन दररोज टाकेल. हा माझा व्यापार, हा माझा शब्द. तुम्ही मात्र चातुर्मास घ्या. आणि घेतली चातुर्मास बाबांनी. तू करशील हे? हो. तिथे जाऊन पत्र्याचे संडास बनवले, खाली मोठमोठे डब्बे बनवले, आणि या महात्म्याने तो व्यापार घेतला. मूत्र आणि विष्ठा या ठिकाणी बिलकुल पडू नाही द्यायची. आणि त्याचा दिवसभर तो तिथे चौमाशीला मार्ग गेला. आणि नंतर तो व्यापार चालू झाला. पहिल्या क्षणापासून रुद्धपुरामध्ये पाऊल टाकताच संपूर्ण 4 महिन्यापर्यंत ही विष्ठा आणि मूत्र ही सर्व घाण कावड केली मोठ्या मोठ्या डब्यांची. आणि कावडीने संपूर्ण हे संडास बाहेर फेकायचे, 1.5 योजनाच्या बाहेर नेऊन टाकायचे. अशा प्रकारे अशी सेवा त्या ठिकाणी केली. आणि म्हणून ही भूमी किती पवित्र आहे. आमच्या स्वामींनी आम्हाला सांगितलं. श्री प्रभू महाराज चांगदेव आपलं इथून फिरून गेलेले आहेत, म्हणून आमचे स्वामी चांगदेवाला सांगतात, पहा पहा चांगदेवा पहा, या ठिकाणी आताच श्री प्रभू महाराज फिरून गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणची ती धूळ पावले उमटलेली होती. श्री प्रभू महाराजांची ती त्या ठिकाणची ती धूळ घेतली ना आपल्या भाळी लावली आमच्या देवाने. काय प्रसंग आहे तो आचार आम्हाला सांगितला. तिथून आले वाजेश्वरीला, आणि वाजेश्वरीच्या जवळ जी आळंदी नदी वाहते, इकडे श्री प्रभू बाबांना सुद्धा उतावीळ झालेलेच आपल्या शिष्यासाठी. आणि म्हणून आळंदीच्या स्थानाजवळ तिकडून श्री प्रभू महाराज आलेले आहे. प्रेम कसं असावं? आमच्या देवाने सूत्रामध्ये सांगितलं, तुम्ही अच्युत गोत्रिक युगा तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी. आणि म्हणून एकमेका भेटल्या, हे भेटल्याचा पाड जाय
स्वामी जातात. श्री प्रभू बाबा त्या आळंदीच्या ठिकाणी काही खातात, काही थुकतात. अशा प्रकारे त्यांची नजर चुकून आमचे स्वामी त्या ठिकाणी गेले आणि पाठीमागून अशी मिठी मारली श्री गोविंद प्रभू महाराजांना. दोन्ही हाताने त्यांना पाठीवर बुक्क्याने मारू लागले श्री प्रभू महाराज. आणि म्हणून माझ्या त्या पद्यामध्ये मी हे केलेलं आहे, याच बाजेश्वरीला इथे जन्मली चरित्र गाथा आद्य मराठीची. इथे जन्मली चरित्र गाथा आद्य मराठीची. प्रिय शिष्यासी भेट घेतो आळंदी काठी. सांग बरुद्ध पुराण, सांग बरुद्ध पुराण, कसा वर्णुतव अगाध महिमा हे परमेश्वर पुरा. कसा वर्णुतव अगाध महिमा हे परमेश्वर पुरा. दोघही गुरु शिष्य कसं प्रेम आहे. मागून जाऊन मिठी मारली, अरे मीला सोडी 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 म्हणे. देवाने आमच्या स्वामींनी पक्की मिठी मारलेली आहे. श्री प्रभू बाबांनी बुद्धबुदा मारिती बुद्धबुदा मारिती बुक्के मारू लागले. शेवटी पुढं आल्यानंतर कडकडून मिठी मारली. दोन्ही अवतार जेव्हा विद्यापुरामध्ये ग्रामस्थ येतात, काही लोक आहेत आमचे स्वामी, त्यांना स्वामींची महती सांगू लागली. श्री प्रभू बाबांची महती सांगतायत. कसे श्री प्रभू निर्गुण ब्रह्म आहेत अशी जेव्हा स्तुती करतात. श्री प्रभू बाबांनी मोगरी उचलली आणि जेव्हा थोपटायला सुरुवात केली आमच्या स्वामींना, मेला काहिया काहिया सांगसी म्हणे, माझा थोर पण सांगू नको. आज आम्ही तर पत्रिकेत नाव खालीवर झालं. या पक्षाचा त्या आमदाराला नाही बोललो का तो लगेच राग नाही का. आदर्श आज खरी याची गरज आहे. आमच्या स्वामींचं सूत्र झालेलं आहे, अहंकार सोडा, दंभ सोडा, नाही का, मान्यता सोडा. हे सगळं सांगितलं, पण एकाच कृतीतून असा आचार दिलेला आहे. उचलली मोगरी, लोक पाहू लागले, थोरल्या बाबांनी धाकटा बाबा मारिला. का मारलं हा सिद्धांतिक प्रश्न पुढे आहे. असा शिष्य तयार करायचा होता. मानापमान स्तुल्य स्तुल्य मित्र आणि पक्षयो. गीतेमध्ये भगवंत सांगतात की मान अपमान हा स्तुल्य मानणारा असा माणूस मला पाहिजे. जय पराजय झाला तरी, जय झाला तर हुरळून जाऊ न जाणारा, आणि पराजय झाला तरी दुःख न मानणारा. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्या शिष्याला पक्क केले. प्रसाद म्हणून घेतात आणि महत्वाचे लेवा देवी देवे देऊ प्रकाश. या श्री प्रभू बाबांनी आमच्या स्वामीला त्या भैरव गुरुच्या तिथे भैरवच्या मूर्तीवरती त्याच्या डोक्यावर हात ठेवतात, नाकावर हात ठेवतात, डोळ्यावर हात ठेवतात, सर्व अवयवाला स्पर्श करून काय म्हणतात, तू देव नव्हेसी म्हणे. स्वामींच्या श्री चक्रधर महाराजांच्या डोक्यावरती निढळावरती हात ठेवतात, नाकावरती हात ठेवतात, डोळ्यावरती हात ठेवतात, छातीवर हात ठेवतात, संपूर्ण अष्टांगाला स्पर्श करतात
आणि तू देव होयसी म्हणे. देवाने आमच्या देवाला, आमच्या परमगुरु श्री प्रभू बाबांनी आमच्या स्वामीला शेंगूर बुर्ड्याच्या निमित्ताने चक्रा होय चक्र धरो होय ना होईची म्हणे. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने देवे देव प्रकाशिला हा देव म्हणे, तू देव नव्हेसे म्हणे. त्या भैरवाच्या मूर्तीला बोट दाखवून श्री गोविंद प्रभू महाराज म्हणतात, तू देव नाही रे बाबा, हा माझा देव आहे. असा देव उत्तम प्रकारचा समाजातल्या तळागाळातल्या माणसाबरोबर जेवणारा, त्यांच्या बरोबर जेवणारा, बोलणारा, बसणारा, उठणारा प्रेम त्याने निर्माण होत असतं. दांभिकतेने मिळत नाही, प्रेम मिळत नाही. तुम्हाला परमेश्वराचं प्रेम पाहिजे, आधी माणसावर ते प्रेम करा. माणसाने माणसासारखं वागा, अहिंसा करू नका. हे सगळं आचार तुम्हा मला दिले. आणि म्हणून सांग बारूद पुरा, सांग बारूद पुरा, कशी वर्णू तव अगाध महिमा हे परमेश्वर पुरा. इथे प्रकटला श्री प्रभू राजा दुःखी जीवासाठी. कृमी कीटकांना इथे मिळाली अक्षय नित मुक्ती. सांग बारूद पुरा, सांग बारूद पुरा, कसा वर्णू तव अगाध महिमा हे परमेश्वर पुरा, हे परमेश्वर पुरा. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. आज सकाळपासून श्री प्रभूंच्या आगम्य लीळा, त्यांचा आचार आता चालू आहे. सकाळी त्यांचा विचार. आता आमच्या देवाचे श्री बाबा गुरु आहेत आणि आमचे जे उभय दृश्य अवतार आहेत, मग त्यांना कमी कसं म्हणायचं नाही. म्हणून बाबांनी आपल्या सुंदर अशा वक्तृत्वातून आपल्याला देव कसा आपल्याला प्रकाशित करून दिला. आणि आपल्या देवाने म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला श्री प्रभू बाबा प्रकाशित करून दिले. आपल्याला माहिती होतं काय? माहिती नव्हतं. श्री प्रभू बाबा नावाचे अवतार परमेश्वर पुराला झाले हे आपल्याला माहिती नव्हतं. म्हणूनच त्याला म्हणतात देवे देव प्रकाशिला. कारण परमेश्वर स्वरूप जे आहे ते ज्ञानमय आहे, बुद्धमय आहे. तिथं कोणाला गुरु करण्याची गरज नसते. परंतु अवतार परंपरा, गुरु परंपरा हा विचार, एका अवताराने दुसऱ्या अवताराचा सन्मान करणे, मान देणे. आता मग आपण एकाच परमेश्वराला बसतो आहे की नाही? मगाशी आपले तळस साहेबांनी सांगितलं आपण एक ईश्वर भक्तीचे माणसं आहोत आहे की नाही? अवतार किती आहे? मग एक कसं काय झालं? हाय उत्तर माहिती तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कारण जीव जो आहे तो एकदेशी आहे आणि परमेश्वर सर्व व्यापक आहे. लक्षात ठेवा. म्हणून अनंत अवतार होतात. एकाच वेळेस किती अवतार होतात? अनंत अवतार. तुम्हाला नारदाची गोष्ट माहिती आहे काय? तो म्हणे मग जेव्हा तुम्हाला 16,500 नारे आहेत मला या खालती तर द्या. म्हणजे ज्या घरी मी नसेल ते घर तुझं. मग काय फजिती माहीत? सगळ्याला फजिती कशी झाली? म्हणजे एका वेळेस परमेश्वर एवढे अवतार धरू शकतात.
कारण की ते सर्व व्यापक असतात. आपलं तत्वज्ञान व्यापकच आहे, आलं का लक्षात. परंतु ते उभयदृश्य अवतार सारखे अवतार मात्र क्वचित असतात. त्याच्यामध्ये श्री गुरु बाबांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख केलेला आहे. आपल्या सर्वांच्या सौभाग्याने या ठिकाणी परमपूजनीय आचार्य बाबा आहेत आणि जे आतून बाबांनी सांगितलं होतं की देठीपासून, कोणची देठ असते, बेंबीच्या देठीपासून जर आपण सांगितलं तर ते अनेकाला प्रणवाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी प्राध्यापक साहेब आहेत, राऊत साहेब आहेत, तडस साहेब आहेत, यांनी आवर्जून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यांना काय सांगायचं आहे, आपला वेळ वाया घालवू नका, तुम्ही देवाला समजून घ्या, परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करा. ज्याप्रमाणे अंधारामध्ये आपल्याला बॅटरीची आवश्यकता पडते, त्याचप्रमाणे आपल्याला या संसार जीवनामध्ये परमेश्वराचा ज्ञान प्रकाशाची आवश्यकता आहे. भक्ती सगळी करतात का हो तुम्ही, मग आमचे 5 पिढ्या उपदेशी आहे, मग ते लक्ष्मी बसवली काय, मी नाही बसवली, पोरांनी बसवली कोपऱ्यात, मिश्र भक्ती काही नाही राहते. लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस आपले आई वडील सांगतात की आजपासून तुझा हा पती, मग आपण त्याची रेग ओलांडतो का. उपदेश घेताना आपण संकल्प करतो, महाराज मी आजपासून देवता धर्माचा, जीव धर्माचा, आलं लक्षात, त्याग करून आपल्या परमेश्वर मार्गात प्रवेश करीत आहे, अशा प्रकारचा आपण संकल्प करीत असतो. आणि कालच्या दिवशी कोणता दिवस गेला, हरतालिका, अर्ध्या पाया म्हणजे आम्ही जेवण उपाशी आमचा, हे कोणची भक्ती नाही. अशी भक्ती देवाला अभिप्रेत नाही. आलं का लक्षात. तुम्हाला यांनी खूप सांगितलं, खूप म्हणजे खूप, कारण अभ्यासपूर्वक बोललेलं आहे. आमच्या श्री प्रभू बाबांचे चरित्र जे आहेत ते आपल्याला प्रत्येकाला आचार आणि विचार शिकवत आहेत. नवचंडीचा घट सांगितला ना, हे एकनिष्ठ भक्तीचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी आता इथं उत्तरेश्वर आहे, तिथं वटेश्वर आहे, आपल्या देवाचे होते काय नाही. ज्या ठिकाणी परमेश्वर अवतार विराजमान असतात त्या ठिकाणी देवतेचे अधिष्ठान राहत नाही. देवता त्या ठिकाणी उपभोग घेऊ शकत नाही. जालन्याला असताना तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, सकाळच्या वेळेस देव होकार बोलतात, हां हां, बाई सांगतात बाबा मी झोपलेली, परिवार झोपलेला, तुम्ही कोणाशी बोलतात. बाई देवता येथे आज्ञा मागावया आल्या होत्या. म्हणे काय, म्हणे जी आज खांडी नवमी, आम्ही बी नवमी पाडतो ना, तुमच्या गावाकडे पाडतात का नवमी, आमच्या गावाकडे पाडतात. देवाला शेतात पाठवून देतात आणि गावात खेळ फिरत बसतात. देवाला नवमीचं भीती, आपल्याला काहीच भीती, तो धर्म नाही. म्हणे आज खांडे नवमी, आणि जोपर्यंत स्वामी त्या ग्रामामध्ये, हिवरडी म्हणजे आजचं जालना या क्षेत्रामध्ये विराजमान आहेत, तोपर्यंत देवता ती जाऊ शकत नव्हत्या. म्हणून त्या आज्ञा मागायला आल्या, तेव्हा तुम्ही बाहेर या, आम्ही मध्ये जातो. आलं लक्षात. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी श्री प्रभू बाबांचं निद्रास्थान होतं ते गोटा, त्या ठिकाणी या बाकीच्यांनी घट बसवले. उपदेशी बसवतात घट, आम्हाला सगळं माहीत असतं. आलं लक्षात. परंतु त्याला मिश्र भक्ती म्हणतात. आलं लक्षात. तुम्ही जरी बाबूळ लावले आणि आजकाल मला आंबे खायची इच्छा होती, आंबा काही भेटणार नाही, माझं काटे पुसणार, कारण भक्ती तशी आहे, फळ तसंच राहील. आणि मग त्या देवता तिथं अधिष्ठान करू शकत नाही. देवता अधिष्ठान यायला, सामर्थ्य यायला काही वेळ लागत नाही. तुम्ही असं भावाने खून जर ठेवलं, आलं लक्षात,
तर देवता ते फुल स्वीकारत असते. मग त्यांनी घट मानले, पूजन केले, परंतु त्या ठिकाणी स्त्री प्रभू विद्यमान आहेत ना. कशा घेतील? नाही घेऊ शकत. परंतु जीवाला अगम्य लीळा, अगम्य ज्ञान हे लवकर कळत नाही. म्हणून त्या महाजनला राग आला की श्रीप्रभू बाबांनी हे घट तुडवले, आमचे घट मोडले. मग राग कोणावर काढायचा? आपल्याला तसंच असतं. भांडण झालं सासू सासऱ्याचं किंवा सुनबाईचं की राग मुलावर दपट त्याला. मग यांनी राग कोणाला काढायचा? माईन भट्टावर, आचार्यावर. म्हणे हे 2 टकले आलेत ना, तेव्हापासून श्रीप्रभू बाबा असे झालेत. नाही तर श्रीप्रभू बाबा असे नव्हतेच. हा, कारण त्याच्यानंतर राजमठ घेतल्यानंतर, माईन भट्टांनी राजमठ विकत घेतल्यानंतर ती ही आहे. मग आता काय करावं? ज्यावेळेस परमेश्वर अवतार उदास होत असतात, एकीकडे उदास असतात, दुसरीकडे प्रसन्न असतात. आपल्या महाराष्ट्रावर उदास झाले, मात्र उत्तर भागासाठी प्रसन्न होते. मग इकडे माईन भट्टाला काय करावं म्हणून या ठिकाणी मगाशी साहेबांनी देऊळवाडाचा उल्लेख केला. त्या ठिकाणी कोणता राजा हो? दामूर्त. भाग्यवान माणूस, ज्याला ईश्वर सेवा लाभली तो या जगात सगळ्यात भाग्यवान माणूस. तो म्हटला असं आहे, ठीक आहे, परंतु परमेश्वराला श्रीप्रभू बाबांना प्रवृत्ती नाही जायची. त्यांनी पालखी मेना सगळं पाठवलं. मग यांनी आईने काय केलं, तर ओट्याला अशी पालखी लावली, श्रीप्रभू बाबाला गोळा करून पालखीत बसवलं, आणलं. कुठे आणलं? या तुमच्या जेवळवाड्याला आणलं. बघा, ईश्वराचं ईश्वरत्व ज्या ठिकाणी आता मला सांगा, साधारण लाईट गेली, आपण कासावीस झालो. मग ज्यावेळेस परमेश्वराचं अधिष्ठान तिथून जात असते ना, मग त्या अंधारामध्ये जर किडे मापुडे दिसत नाही आपल्याला, तसं त्या ठिकाणी देव निघून गेल्याबरोबर कोणी ताप आण, कोणी खोकला आण, कोणी काय आण, म्हणजे त्या देवता भोग भोगायला तयार. रुद्रपुरामध्ये रोज 10-10, 5-5 माणसं मरायला लागले. नवचंडीचा घटभंगीला रोगरुद्धपुरी, माझ्या नासी प्रताप कडला देवाचा भारी. ह्या आपल्या प्रसन्न होऊन साधा दिदला विशेष दाढीचा या आरतीतली कोवी आहे की ज्यावेळेस स्वामींचा प्रताप काढला की अरे हे कसं व्हायला लागलंय, एवढं आपल्या गावात आतापर्यंत कोणी मेलं नाही, एवढा रोग, एवढी व्याधी. इकडे दामोदराच्या घरी आले देव, दामोदराने मोठ्या आनंदाने सेवा केली. आलं का लक्षात? पण श्रीप्रभू बाबा येते तिथं काही नाही, कोणाचे चाड बी नाही, कोणाचा पाड बी नाही. आचार्य खुश, माईन भट्ट खुश, देवाची व्यवस्था लागली. भिक्षेला गेलेत, दामोदर समोर येऊन बसला, उचला नारळ टाकलं श्रीप्रभू बाबांनी कोणाच्या डोक्यात? दामोदराच्या डोक्यात. आता केवढ्यात झाली, तिथं लोक नाराज. ज्याच्या घरी आणलं त्याला देवानी मारलं. आता जर आपण कोणाला म्हटलं ना, अहो तुम्ही उपदेशी आहात बरोबर आहे, पण तुम्हाला नामसुद्धा पाठ नाही व्यवस्थित, हे चांगलं नाही, तो पुन्हा बाबाला दंडच बी करणार नाही. आलं लक्षात? काय विचारते बाबा लोक, काही पण विचारते म्हणते, जाऊ दे तिथंच होतं नाही. मारलं टेंगुळाला असं, तो राजा माणूस असा हात धरला, उठला, बाहेर आला. आचार्यांना माहीत पडलं, माईन भट्टांना माहीत पडलं तर भट्टो आता काय इथून पुढे काय घेतील? आगा ठेवणार आता आपल्याला इथं? नाही ठेवणार. आला, कपड्याला हात लावला, बंदी भेट झाली, त्याला काही समजून सांगू याला आता काय करणार. समोर आल्यानंतर म्हणतो, दामोदरचा राजा काय म्हणतो, भट्टो अहो मला समजायला पाहिजे ना, श्री प्रभू ईश्वर. आलं लक्षात? देवाच्या पुढे किती वेळ बसलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे हे मला समजलं पाहिजे. मी एक सामान्य राजा, माझ्या चालत नाही, मला आवडत नाही. आलं लक्षात? एखादा माणूस जास्त वेळ बसला मला आवडत नाही, आणि मी देवाजवळ एका तासापासून बसलेलो आहे, मग देवाला माझा विरोध होणार नाही.
म्हणून ते नारळ माझ्या डोक्यात मारलं. कशासाठी मारलं? आणि लक्षात, माझे अनंत जन्माचे अनंत कर्म नासावया हेतू देवानी मध्ये शिक्षा पण दिले. आपणाचा भाव आहे का आपल्याला? नाही. बाबालाही शाना झाला लक्षात. परंतु त्यांच्या बोलण्याने आलं लक्षात, त्यांच्या रागवल्याने आपल्या कर्मांचा नाश होत असतो, हे लक्षात ठेवा. आपल्या स्वामींच्या भेटीला पंडित माईभट्ट आलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देव नाही रागवले, पण कोण रागवल्या? बाईसा. तुझा मडा बांधव का करत माझ्या देवाला असं म्हणतो तू, तुमच्या कामावर आहे कसं आहे? बाईसा कोण होत्या? तुमच्या आमच्यासारखे होते, प्रेमी भक्त. कोणत्या भक्त आहेत त्या? प्रेमी भक्त आहेत. तेने खता एक झाडती. बाईसा या प्रेमी भक्त आहे आणि प्रेमी भक्ताच्या बोलण्याने आपले कर्म नासतात. सुरीचा दृष्टांत तुम्हाला माहीत असेल. खते झाडणे म्हणजे त्याच्यावरचे घाण काढणे, यांचा जो दोषरूप क्रिया वाढली होती ती नष्ट केली. आणि पुन्हा स्वामी त्यांना विचारतात, तेव्हा त्याला उत्तर देतात. म्हणजेच काय की हा दामूर्त राजा म्हणतो, बघतो पहा ना, माझं हे काही नाही, परंतु जे नाचले ते भरपूर नाचले. अनंत सृष्टीचे अनंत कर्म नासावयाचा हेतू श्री प्रभू बाबांनी मला हा प्रसाद दिला म्हणे. काय बघा, एक कुठली श्रद्धा आहे, कुठला भाव आहे. आणि म्हणून आपल्याला नुसतं शब्दाने म्हणून चालणार नाही. देवाने सांगितलं, मग साहेबांनी सांगितलं, देव कुठं बसला पाहिजे? डोक्यावर. हा, कुठे? तुमचा बसला आहे काय? आम्ही प्रयत्न करतोय हृदयात साठावं म्हणून. तुमच्या बसेल तर भाग्यवान आहे. कारण भगवंत म्हणतात आनंद सामाय तेथे आणि न सामाय. मग आता बघा बरं का, तुम्ही बसला आहे ना हृदयात, सामावला आहे ना हृदयात, परंतु स्वामी काय म्हणतात त्यात बसतो का आपण पहा. देव म्हणतात आनंद सामाये तेथ आणि न सामाय. दुसरी वस्तू सामावल्या जात नाही. आम्ही दिवसातून 56 वस्तू सामावतो आणि कसं काय परमेश्वर सामावय. बिडार आपल्या देवाने काय सांगितलं? बिडार आपल्याकडे प्रापंचिक बिडार आहे. राग, द्वेष, काम, क्रोध याचा बिडार आपण करून घेतलेला आहे, नसलेला करून घेतलेला आहे. शेजारच्याने गाडी आणली तरी आपल्या पोटात दुखायला लागतं, हे नसलेलं बिडार असतं. त्याला 10 फुट झाले तरी बिडार आणलाच आपल्याकडे. म्हणजे बिडार जे आहे याचं खूप असं ओझं होत असतं. आणि देव सांगतात की जिथं बिडार आहे तिथं आम्ही आमची वस्ती करत नाही. म्हणून आपल्याला याच्यातून श्री प्रभू बाबांनी हा आचार सांगितला आहे की आपण त्यातून मोकळे व्हा. आलं लक्षात? एका एका जबाबदारीतून मोकळे होऊन तुमचं अंतःकरण जेव्हा खाली राहील तेव्हा मी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करेल. एकाने विचारलं म्हणे, देवा पाना एवढे मोठे भगवान श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुनाच्या घरी गेले ज्ञान सांगायला, काय त्या देवाचा अधिकार? एवढी काय करत होती? त्याला बोलून घ्या तुम्ही इकडे. अरे नाही, आपल्या स्वामींनी सुद्धा आचार्यांची, माईभट्टांची पात्रता काय आहे सांगितली. एक पातला असे, एक तुम्ही पावावे असा. तुम्हाला हे शब्द तुमच्या डोक्यावरचे आहेत. पातले म्हणजे आलं का लक्षात तुमचं? नाही, कुठले बी काम, महाराज भिक्षेला जाऊ हा जा, महाराज मी सोबवाला जाऊ हा जा. इतके आचार्य स्वामींनी सांगितल्याशिवाय कुठलंच काम करत नव्हते. भलतेच आज्ञाच्या व्यतिरिक्त कुठलेच काम करत नव्हते. मात्र माईभट्टांना विचारता गेले होते. लक्षात?
मग अर्जुनाचं काय महत्व म्हणलं एवढे महाराज म्हणजे चल तुला दाखवतो. ज्या ठिकाणी अर्जुन झोपला आहे त्याच्या प्रत्येक रोमातून स्मरणाचा आवाज येतोय. म्हणजे हा आवाज पूर्ण येतोय. मग चल पुढे गेला तुझा प्रत्येक रोमातून दिसतोय हा भाव असतो. याच्या ठिकाणी अशा भक्तांच्या हृदयामध्ये परमेश्वर वसलेला असतो. आलं लक्षात. म्हणून श्री प्रभू बाबांनी आपल्या प्रत्येक लीळेतून प्रत्येक कृतीतून आलं लक्षात आचार आणि विचाराचं आपल्याला मार्गदर्शन करवलं आहे की माझ्याप्रमाणे चला, माझ्या पावलावर पाऊल ठेवून चला. आणि आपण म्हणतो ना की आपल्याला एकाईसा साहेबांनी सांगितलं 2 गोष्टी परमेश्वराला 2 गोष्टी जास्ती चालत नाही. एक विरोध करणे आणि ही भक्ताला विरोध करत होते. एकाईसा ह्या ज्या आहेत जास्ती वेळ येणार नाही. शांताबाईसाची मुलगी आहे लक्षात घ्या. एकाईसा कोणीही आणि शांताबाईसा कोण होत्या? वसमतच्या मायाबाई. असं एक तरी उद्गार इतर भक्तांसाठी नाही, परंतु स्वामींनी एक प्रसन्न असं उद्गार एक सूत्र असं काढलेलं आहे. येतून म्हणतले ते म्हातारीशीची घडले. ती म्हातारी म्हणजे कोण? ही शांताबाईसा आणि तिची ही मुलगी. लक्षात घ्या. पहिलेपासून अगोदर थोडीशी बोलायला हवी कारण दोन्ही बहिणी लक्षात जसमाईसा आणि एकाईसा. एक गेली घरी तिला वाट लावलेला किंवा मी कशाला जाऊ आईला म्हणते आणि आई देवाला सांगायची माझी एकी तशी नाही, मी सांगेल तेच करेल. देव म्हणतात बाई ऐका तुम्ही. ती म्हणे आई मी जाणार नाही. म्हण जाय ना तू, तुला काय म्हणे तुला देवाजवळ राहायला आवडते आणि मला काय नाही आवडत का? मी नाही जाणार. कशी तरी गेली तिथं गेल्यावरती सासरे वेगळेच तमाशे त्यांनी लगेच काढून दिले. मग देव म्हणतात बाई तुमची एकी येणार आहे आज. मग आपल्या मुलाची आपल्याला गॅरंटी असते काही की नाही. मग ये मायाबाई म्हणते तिची नाही हो तसं नाही ना, येणारच नाही ती. म्हणे आली ही आली बा. म्हणजे काही प्राकृतिक दोष सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्या अवताराची जी उदासीनता जी खंती आहे आलं का लक्षात. स्वामी एक प्रहर सकाळी जीवांचं चिंतन करतात. काय करतात? चिंतन करतात. आम्ही काय करतो? गाढ झोपेत राहतो. आलं का लक्षात. त्या चिंतनाच्या काळामध्ये देवाने असं सांगितलं नाही की उपदेशाचं चिंतन करतो, नामधराचं चिंतन करतो असं नाही सांगा. हे सकळ जीवा ते चिंती. मग याच्यामध्ये जे नित्य नरकातले जीव आहेत त्यांचं सुद्धा चिंतन करतात आणि त्यांना दुःखाचा थोडा वेळ विसावा देतात. आणि त्याच वेळेस जर आपण परमेश्वराचं चिंतन करत असो तर आपल्याला दुःखाचं काय काम आहे? आलं लक्षात. आणि म्हणून हिची खंती आलेली आहे आणि तिच्या पोळ्या एका अवताराची खंती दुसऱ्या अवतारापर्यंत पोहोचते. एका अवताराचा तोष दुसऱ्या अवतारापर्यंत पोहोचतो. आलं लक्षात. आमचे देव म्हणतात माया येईल भगवद्गीता वाचेल. इकडं म्हणतात माया येईल गुळ आणेल म्हणे आम्ही खावा म्हणे. हे काय तोष आहे लक्षात. हा एका अवताराचा तोष आणि एका अवताराची खंती दुसऱ्या अवतारापर्यंत. म्हणून त्या एकाईसाच्या पुरणपोळ्या अशा काढून फेकून दिल्या. ते अज्ञान होते समजलं लक्षात. परंतु तिला नंतर त्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि तिने प्रायश्चित केलं. नंतर ती क्रिया स्वीकारात घातली देवा. आलं का लक्षात. परंतु बाई क्रियेशी अनुताप पुरेश्वर कुठली क्रिया राहो
मग आपलं काम भजे काय न वडे काय न आमचं काय न काय 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 ती क्रिया काही देखील लागत नाही. साहेबांनी राजूभाऊने राऊत साहेबांनी तुम्हाला एक श्लेष म्हणून दाखवला होता. काय? हरी 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 शब्दावर हरे लिहिला आहे की नाही? म्हणजे पहा, अलंकार आहे, द्वय अर्थी शब्द आहे, रस्व दीर्घ फरक आहे, परंतु समझने वाले को इशारा काफी होता है. केशवम पतितम तोयम पांडव हर्ष निर्भरा कौरवेन रुदिंतीच आहा केशव आहा केशव. बरोबर आहे? आपलं काय बरोबर आहे? काय समजलं का तुम्हाला? केशव म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण महाराज पाण्यात पडले, पांडव हर्ष निर्भरा आणि पांडवांना आनंद झाला. भगवंत श्रीकृष्ण महाराज पडले आणि पांडवाला आनंद होणार का हो? सांगा तुम्ही मला, होईल का? कौरवेन रुदंतीच, कौरव रडायला लागले, हा हा केशव हा हा केशव, आमचा भगवान श्रीकृष्ण महाराज पडला आणि पांडव हसतायत. असं होईल का कधी? याचा श्लेष असतो. श्लेषच वापरून तुम्हाला सुरुवात करून दाखवले होते. ते म्हणतात केशव, के म्हणजे कुठेतरी, शव म्हणजे प्रेत, लक्षात. तोयम म्हणजे पाणी, पाण्यात कुठेतरी एक शव पडलेला आहे. पांडव हर्ष निर्भरा, पांढर शुभ्रे बगड्यांना काय झालाय? हर्ष झाला आहे. कौरवेन रुदंतीच, कौरव म्हणजे काळे कावडे. बगडे पाण्यावर चालू शकतात, कावडे पाण्यावर चालू शकत नाही. कौरवेन रुदंतीच आहा केशव आहा केशव. लक्षात. ते कावडे पांडव, पांडव म्हणजे बगडे, बगड्याला आनंद झाला की आम्हाला आता मेजवानी मिळणार, परंतु कावड्याला मात्र दुःख झालं. आहा केशव, हे शव जरी काठावर पडलं असतं तर आम्हाला मेजवानी मिळाली असते. हा साहित्यिकांचा शब्द अलंकारमध्ये आलं लक्षात. ही पूर्वी, आता तर काही नाही आलं लक्षात. पूर्वी आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये आश्रमात सुद्धा चौपद्या गोव्या या घोकल्या जायच्या. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला गोविंद बाबा सांगितले आहेत. आणि म्हणून या गोविंद बाबांचे गुणगान दोन्ही वक्त्यांनी, सकाळच्या आमच्या किरण भाऊंनी अगदी पद्धतशीर मांडलेला आहे. म्हणून आपण सुद्धा शब्दाने नाही म्हणायचं, कोण करतंय? माझा देव करतोय. हा लक्षात. कोणावर चालू आहे? माझ्या देवाच्या भरोश्यावर चालू आहे. मी केलं म्हटलं की ती क्रिया संपली. हा लक्षात. 2 मिनटं फक्त घेणार बाबा, जास्ती नाही घेत. की भाव कसा असायला पाहिजे आणि आपण अपेक्षा काय करायला पाहिजे. एक छोटा मुलगा पळत दुकानात गेला, नोट काढली आणि दुकानदाराच्या हातात दिली. म्हणे दुकानदार मला एक विमान द्या. 2 जोडीचं दृष्टांत आहे, परंतु प्रत्येकाला अवलोकन करायला लावणार आहे. हा म्हणे मला हे द्या, काय? विमान द्या. दुकानदाराने विमान दिलं त्याच्या हातात, तो आपला पळत गेला. दुकानदाराने नोट पाहिली असेल, अरे नोट डुप्लिकेट आणली. ते म्हणतात, ए मुला, अरे बाळा इकडे. म्हणे काय झालं? अरे तुम्हाला खोटी नोट दिली. म्हणे हो बरोबर आहे, तुम्ही तर मला कुठे खरं विमान दिलं. आलं लक्षात. तुम्ही तरी मला कुठं खरं विमान दिलं बा, तुम्ही मला खोटंच विमान दिलं. म्हणून आपला भाव कसा असायला पाहिजे ते आपण ठरवायचं आहे. श्री प्रभूंची आपण लेख व्हायचं आहे, जावाई व्हायचं आहे.
तर माझ्यानं जर काही विरोध करायचा आहे तुम्ही ठरवा. आलं लक्षात. आणि म्हणून आपण एकदा श्री प्रभू बाबांचा जय जयकार करायचा आहे. सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू. या ठिकाणी आपल्याला देवपूजा वंदन करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जी प्रसन्न जुटी तुम्ही वंदन केली आहे ती श्रीप्रभूपासून आपल्या स्वामींपर्यंत गेलेली आहे. श्रीप्रभूंचे वस्त्र पाहून सुद्धा स्वामींची उदासीनता परिहरली ते वस्त्र आहे. आलं लक्षात. सांगायचं ओघात. म्हणून आपल्याला ते या ठिकाणी वंदन करायला मिळणार आहे. त्यालाच प्रसन्न तुटी असं म्हणतात. सगळ्यांचा लाभ घ्या. धन्यवाद. या ठिकाणी बाबांनी बोलवलं आम्हाला. या ठिकाणी ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या समोर जास्ती बोलणे योग्य नसतं. अधिकृतीचा दोष असतो. म्हणून क्षमा करावी. सगळे मंडळींनी आद्य अभ्यासपूर्वक विचार मांडलेत. त्यांची धर्मवृद्धी होत राहू. त्यांच्या ज्ञानात भर पडावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय गोविंद जय प्रभुराज. जय जय गोविंद जय प्रभुराज. आरती करीतो तुला मी आज. आरती करीतो तुला मी आज. जय जय गोविंद जय प्रभुराज. जय जय गोविंद जय प्रभुराज. आरती करीतो तुला मी आज. आरती करीतो तुला मी आज. अनंतनायक नेमाईसा कुशी नटुनी मातुल ग्रामी. अनंतनायक नेमाईसा कुशी नटुनी मातुल ग्रामी. रुद्धपुरासी अखंड विचरसी. रुद्धपुरासी अखंड विचरसी. गुंडमयोगी राज. आरती करीतो तुला मी आज. आरती करीतो तुला मी आज. जय जय गोविंद जय प्रभुराज. जय जय गोविंद जय प्रभुराज. आरती करीतो तुला मी आज. आरती करीतो तुला मी आज. निर्गुण ब्रह्म परात् पररूपा. अगाध तव गुण महिमा. निर्गुण ब्रह्म परात् पररूपा. अगाध तव गुण महिमा. आर्यवेश नट धारण करुनी. आर्यवेश नट धारण करुनी. पुरविजनाची कास. आरती करीतो तुला मी आज. आरती करीतो तुला मी आज.